सुषमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। फलटणमध्ये सुषमा अंधारेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही। सुषमा अंधारेंचं पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू। एसआयटीवर आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवर आक्षेप। एसआयटी आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रकरणाचा तपास व्हावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ठिय्या आंदोलनादरम्यान पीडित कुटुंबियांची मागणी, आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे। पीडित कुटुंबियांची प्रतिक्रिया। रणजित निंबाळकर का उत्तर देत आहेत? आम्ही तुम्हाला आरोपी म्हटलंय का? सुषमा अंधारेंची टीका। तर निंबाळकरांनी आरोपपत्र दाखल करण्यास आम्हाला मदत करावी, अंधारेंचं आवाहन। रणजित निंबाळकरांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी माहिती। तर खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, अंधारेंचं निंबाळकरांना प्रतिआव्हान। नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाची अब्रू घालवली। रामराजे नाईक निंबाळकरांची रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकरांवर ही टीका। टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून 3rd डिग्री लावेन, रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा। तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणात अडकवायचा प्रयत्न, रामराजे निंबाळकर यांचा गौप्यस्फोट। पुण्यात रुपाली ठोंबरेंचं आपल्याच पक्षातील नेत्या रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, रुपाली ठोंबरेंच्या आंदोलनातून मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन नाही, महिला डॉक्टरच्या भावाची TV9 मराठीला प्रतिक्रिया। स्थापन समिती केवळ देखरेखीसाठी, महिला डॉक्टरच्या भावाची प्रतिक्रिया। मागण्या मान्य होत नाही तोवर जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची भूमिका। राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांचा आजपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय। डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्याने राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप। नागरिकांकडून फलटण पोलिसांची अंधारेंकडे तक्रार। PSI पाटील यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रार मांडली। फलटण पोलीस दखल घेत नसून न्याय मिळत नसल्याची कुटुंबियांची तक्रार। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। एसआयटी नेमली तरीही तपासात गती नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। मार्चच्या निवासी डॉक्टरांच्या नागपुरातील मेयो रुग्णालयात कामबंद आंदोलन। ओपीडीमध्ये जाण्यास डॉक्टरांचा नकार। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टर आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही मार्चच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन। अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मार्चचे डॉक्टर आक्रमक। मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू। आमदार शरद सोनवणेही आंदोलनाला उपस्थित। आज या भागातील सर्व गावं बंद राहणार। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिक आक्रमक। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। 6 ते 7 जण ऑपरेशनमध्ये सहभागी असणार। वन्यजीव रक्षण टीमच्या धनंजय कोकणे यांची माहिती। तर नरभक्षक बिबट्या ओळखण्यासाठी टीमकडे प्लॅन। नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकारचं दुर्लक्ष। बिबट्याच्या हल्ल्यावरून अमोल कोल्हेंचा आरोप। तर काल रात्रीनंतर आज पुन्हा अमोल कोल्हे आंदोलकांच्या भेटीला। शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर रुग्णालयात। तर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। बिबट्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करण्यासही ग्रामस्थांचा नकार। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू। दादरचा कबूतरखाना सुरू होईपर्यंत हे आमरण उपोषण गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी। जैन मुनींच्या भूमिकेशी मी सहमत नाही, मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनींचं उपोषण सुरू। देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण झाली नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांची टीका। तर जैन मुनींच्या आरोपांवर बोलण्यास लोढांचा नकार। मुंबई पालिकेकडून ठराविक वेळेसाठी कबूतरखान्यांना परवानगीनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। आम्ही गिरगावकर संघटनेचे आयुक्त भूषण गगराणींना पत्र। कबूतरखान्याच्या ठिकाणी कावळेखाने सुरू करण्याचा इशारा। आजपासून पुढील 5 दिवस राष्ट्रवादीच्या आढावा बैठका। सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत वरळी डोममध्ये बैठका। अजित पवार या बैठकीसाठी दाखल। आज राष्ट्रवादीची मराठवाडा विभागाची आढावा बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। अनौपचारिक चर्चेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती।
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू. 150 कोटींची बिलं थकीत असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं होतं. कंत्राटदारांना थकीत बिलं मिळवण्याबाबत शब्द दिल्यानं काम सुरू. नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च. राज्यातील शेतकरी संकटात मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची सोड. मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी. मुख्यमंत्र्यांचीही परवानगी न घेता सरकारी बंगल्यावर खर्च केल्याचा रोहित पवार यांचा आरोप. तर सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना ग्रेनाईटचे कंपाऊंड. रोहित पवार यांची टीका. हायकोर्टाच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतींवर पालिकेची कारवाईच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. 10 ते 15 जेसीबींकडून 8 इमारतींवर तोडक कारवाई. अमिताभ यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेरील सुरक्षेत वाढ. अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर 24 तास पोलीस बंदोबस्त असणार. मात्र सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश. मंत्री मंगलप्रभात लोढांकडून गावदेवीमधील शाळेत वंदे मातरम सामूहिक गीत वाचन. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश. वंदे मातरम हा आझादीचा मंत्र होता. कुराण वाचण्याची जबरदस्ती करायची असेल तर पाकिस्तानात जा. अशा देशद्रोही लोकांची गरज नाही. मंत्री मंगलप्रभात लोढांची अबू आझमी कुराणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने. साखर आयुक्तालयाच्या स्तरावर आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यांसाठी तपासणी. 2 दिवसात निर्णय होणार. नागपूरमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण. सायबर पोलिसांकडून 672 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल. 672 बोगस शिक्षकांकडून वेतनाची वसुली करण्यासाठी सायबर पोलिसांची न्यायालयात मागणी. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवल्याची माहिती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त. एनआयचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जण महासंचालक पदाच्या शर्यतीत. यवतमाळ जिल्ह्यातील 45 शिवभोजन केंद्रांना 9 महिन्यांपासून शासनाचा निधी मिळालाच नाहीये. तर त्यामुळे शिवभोजन चालकांना स्वतःच्या खिशातून केंद्राचा खर्च करावा लागतोय. सुरळीत निधी वितरित करण्याची केंद्र चालकांची मागणी. पुण्याच्या इंदापूरमधील भीमा नदीत पहिल्यांदा सापडला पांढऱ्या रंगाचा कानस जातीचा मासा. उजनीच्या दूषित पाण्यामुळे माशाच्या रंगात जनुकीय बदल झाल्याने संशोधकांचा असा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीतही जगवली 1.25 लाख झाडं. भूमच्या हाडोगरीमधील बाळासाहेब हांडोगरीकरांनी 300 एकरात जगवली 1.25 लाख झाडं. त्यापैकी 50,000 झाडं आयुर्वेदिक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.